आणि सँडी पालकर सर अँड फ्रॉम केवाळे, त्याचबरोबर सुनील पाटील सर मुरबी आणि रवींद्र पाटील सर रोंजन, हे 4 ऑफिशियल आपल्याला आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. तर कॉमेडी बॉक्स कॉमेडी डिपार्टमध्ये दीपक पाटील सर फलसपे आणि मच्छिंद्र पाटील सर रोंजन यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. यस, तर स्वतः संकेत आलाय, संघनायक आहे RMSK YCC मुरबी. त्याचबरोबर दिवा कोलीवाडा म्हटलं तर मोठं नाव टेनिस क्रिकेट पटलावरचं ओमे केनी. यस, पंच जावेद परिसर इशारा करतात, गेम ऑन होते. 8:09 झालेली आहेत. सामन्याला सुरुवात होते, प्रारंभ होतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणपती बाप्पाला नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन या स्पर्धेचा हा पहिला क्रिकेटचा सामना आजच्या रात्रीतील RMSK YCC मुरबी त्यांच्या अगेन्स्ट दिवा कोलीवाडा. खूप चांगले असे संघ आहेत. पहिल्या चेंडूवरती आले 2 धाबा. ओमे केनी प्रथम 2 धाब्याने आपलं खातं ओपन करतोय. क्या बात आहे, जबरदस्त अप्रतिम चेंडू होता. ते मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग होतोय. पण ठाकूर तर अतिशय चांगला चेंडू गॅदर करतोय. धाव नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. संकेत पाटील त्यांच्या अगेन्स्ट ओमे केनी. इथे मात्र सिलिमिडॉपच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, समीर ठाकूरला मात्र बीट करून चेंडू गेलाय. सीमारेषा पार आलाय चौकार. जमाना होतय दिवानाच या चषकाचा, बघतय जमाना होतय दिवानाच या चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला. धन्यवाद, थँक्यू डीजे आई एकविरा भंडारले आणि प्रोप्रायटर विवेक मोकाशी, सागर पाटील, याचबरोबर ज्यांचा आवाज आपल्याला आज ऐकायला मिळेल आजच्या रात्रीमध्ये. यस, नामलौकिक समालोचक मच्छिंद्र पाटील सर यांचं आगमन झालं आणि त्याचबरोबर ओमकार शेट्टे अँड फ्रॉम वाकलन. आणि इथे मात्र काहीतरी घडलंय. यस, पाहूया आपण. यस, तिसऱ्या पंचांकडे रेफर गेलंय रवी पाटील सर या, कारण नक्कीच इथे मात्र हाताला ब्रश झाला असं संकेतने दर्शवलाय. तर फुल कॉन्फिडन्स मध्ये आहे तो संकेत. तर चेक केलं जाईल इथे, कारण ही एक विकेट मात्र बोनस मध्ये मिळेल की काय प्रश्न आहे. पाहतोय आपण. चेक केला जातोय फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्ह. इथे टेक्निकल टीम सज्ज आहे. हे काय अक्षरशः घडलंय पाहूया. संकेत हाताला चेंडू ब्रश झालाय की नाहीये हे चेक केलं जात आहे. यस, इट्स आउट आहे, कारण फुल कॉन्फिडन्स मध्ये होता संकेत. आणि नक्कीच, कारण एखाद्या खेळाडूला चेंडू जर टच झाल्यानंतर त्याचा तो आत्मविश्वास हा वेगळा असतो. आणि निश्चित इथे मात्र ही विकेट आली आहे, पहिली विकेट आली आहे. धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या 6 धावा. ओमे केनी आणि त्याचबरोबर तुषार पाटील होता. तुषार पाटील मात्र इथे बाद झालाय. एकही चेंडू न खेळता मात्र तुषार बाद झालाय. आता मात्र नवीन फलंदाज झालाय तो साहिल नाईक. हा चौकार. आयोजन केला गावदेवी चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा. धाव मिळणार नाहीये, निर्धाव चेंडू येतोय. आणि अशा रीतीने मात्र पहिला षटक इथे संपलाय. पहिल्या षटकांती धावफलकावरती धावा आहेत
त्या तब्बल 10 धावा 1 गडी बाद. तर पहिला षटक संकेत पाटील ज्याने इथे फेकलाय. तर पाहूया पुढच्या येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये काय घडेल याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी बोलूया. ओमकार सेट्टे यांच्याकडे मी बोलतोय. इव्हनिंग, स्वागत आहे आपल्या सर्वांचं. धरणा गावाची मानाची सन्मानाची एक ऐतिहासिक क्रिकेट स्पर्धा आज पहिल्याच रात्रीमध्ये आपल्या भेटीसाठी आली आहे. हे मैदान म्हटलं की क्रिकेटसाठी ऐतिहासिक आहे. अनेक साऱ्या क्रिकेट स्पर्धेंचा वारसा आणि अधिराज्य गाजवणारं टोल नाक्याचं ऐतिहासिक कोंबडपाडा मैदान. आवाज वाढव डीजे थोडा. पहिली मॅच आजच्या रजनीची आपल्या समोर रंगती आहे. दिवा कोळीवाडा RMSK YCC मोरबी. टॉस जिंकला मोरबी टीमनं. निर्णय घेतला फोल्डिंग करण्याचा. 5 ओव्हरची मॅच आतापर्यंत 1 ओव्हर झाली 10 रन्स स्कोरकार्डवरती. ओव्हर नंबर सुरू होतीये. मैदानावरती 2 आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विघ्नेश पाडल. ऑल द बेस्ट. आज 12 संघांना आपण आमंत्रित केलं. भिवंडी तर सोबतीने कल्याण, डोंबिवली, रायगड, ठाणे या विभागात आज संघ आपल्याला खेळताना दिसतील. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज पहिल्याच बॉल वरती फटका. फर्स्ट लॅग गुडलाईन स्पॉट वरती टप्पा पडला. राईज होऊन चेंडू सरळ बॉडी वरती आला बॅटच्या स्टिकर एंडला आणि तिकडे मी ते विकेट मिड ऑफला फलंदाज बाद. यस ओमी, इथे विकेट पडली आहे. तर तत्पूर्वी आपण थोडासा सत्कार घेतोय कारण पाहुण्यांना थोडीशी घाई आहे. तर केडी कंस्ट्रक्शनचे मालक आणि उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे, समाज क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे, सन्माननीय विनोद शेठ पाटील साहेबांना विनंती करेन की साहेब या आपण आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलाय त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. मी नेहाल ठाकूर, नितेश पाटील, नितीन केनी आणि शिवाजी पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते केडी कंस्ट्रक्शनचे मालक तथा उद्योजक आणि क्रिकेटसाठी नेहमीच एक चांगलं योगदान या व्यक्तिमत्वाचं राहिलंय ते विनोद शेठ पाटील, कोटगावचे आदर्श व्यक्तिमत्व, यांचा इथे सन्मान केला जातोय या व्यासपीठावरती. 4ही मित्रांच्या माध्यमातून आज सन्मान होतोय. यांची स्पर्धा आहे. याचबरोबर तलोजा पोलीस स्टेशनचे API सन्माननीय सुनील गुरव साहेब इथे उपस्थित आहेत. तर साहेबांना विनंती करेन साहेब या आपण आपला देखील सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आणि गुरव साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5 रात्रीमध्ये नाश्त्याचा बंदोबस्त. क्या बात आहे. तर धन्यवाद गुरव साहेब, कारण हे योगदान आहे. कारण नेहमीच जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटणारे हे पोलीस असतात आणि आज मात्र या 4 मित्रांच्या प्रेमामध्ये ते देखील पडलेले आहेत का चांगलं कार्य यांच्या माध्यमातून. आणि आज API तलोजा पोलीस स्टेशनचे डॅशिंग नेतृत्व सन्माननीय सुनील गुरव साहेबांचा सन्मान होतोय. धन्यवाद. तर मी बाकी सन्मान या ओव्हर नंतर घेणार आहोत. यस ओमकार. थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर. अनेक साऱ्या व्यासपीठावरती सन्मान सोहळ्याला आपण पूर्ण होताना पाहता. API गुरव साहेब आपल्या सोबत. महाराष्ट्र पोलीस उभा माणूस वर्दीतला म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला. आणि आज या स्पर्धेसाठी देखील त्यांच्याकडनं एक मोठं सहकार्य या क्रिकेटपटूंना मिळालं. त्याच्याबद्दल त्यांचं देखील विशेष आभार. षटकाराला मैदानावरती टीम तुम्ही पाहता नवी मुंबई विभागातील सध्या तर लहू शेठ पाटील आणि महेंद्र पाटील घोटचे व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा देखील इथे सन्मान होतोय. यस ओमकार. नवी मुंबई विभागातील सध्या अतिशय चर्चेत असणारं नाव आहे ओमी केणे. रितेश त्याच्या सोबतीनं बॅटिंग करतोय. टप्पा पडल्यानंतर भरपूर बॉल फिरला
लेफ्ट आर्म बॉलरकडे जो अँगल आला त्या अँगल सोबत एक षटकार अगेन्स्ट द स्विंग नक्की आला. हा पण पूल करताना तदनंतर हा चेंडू भरपूर वळण घेताना दिसला. चेंडू जातोय या ठिकाणी डॉट. रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील रजनी क्रिकेट स्पर्धा आज सुरू होतीये. आज स्पर्धेची पहिली रात्र आहे. स्पर्धा आपण पाहता श्री गावदेवी क्रिकेट संघ धरणा आयोजित गावदेवी चषक 2024 आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रायगड टेनिस बॉल क्रिकेटला एक सुंदर अशी भेट देणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. गावदेवी चषक धरणा गावाची. विघ्नेश लापथाम ओव्हर दी विकेट. टप्पा पडल्यानंतर हा भरपूर जास्त बाहेर निघाला. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. स्पर्धा आपण पाहता या ठिकाणी आज पहिल्या रात्रीमध्ये आजच्या दिवसाच्या ड्रॉ कडे एक नजर टाकूयात. वडवली ब सुरई इन ऍक्शन नावा वर्सेस निर्जा 11 मुरबी आहे. डी नावाच्या जागेवरती दिवा संघ खेळतो. थोडंसं ड्रॉ मध्ये चेंजेस आहे. तुर्भे विरुद्ध मांडा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय उदय जीजी स्पोर्ट्स वाकळानं त्यांना फाईट करणारा दारावे. RCC पेट येतोय त्यांना फाईट करतो विहान खाडेकर स्पोर्ट्स बामण डोंगरी. आणि माहुल गाव येते मंगेश वैदीचा त्याला फाईट करतोय प्रणय पाटीलचा साईश खारबाव. 17ला विकेट आहेत आतापर्यंत 2. हाफ ट्रॅकर होता. फक्त दिशा द्यायचं काम केलं होतं. शॉर्ट फाईनलिंगला बॉल तिकडे स्टॉप केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर राहिला. आज मुरबी ज्या ड्रेस कोड मध्ये ना खरं सूट करतो या टीमला. फायटर टीम आणि ऑस्ट्रेलियन ड्रेस कोड मध्ये आज तुम्ही पाहता RMSK YCC मुरबीला. रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मागचे अनेक वर्ष अधिराज्य गाजवणाऱ्यांपैकी एक दादा टीम आहे ती म्हणजेच मुरबी. धावफलक थांबले 17 या आकड्यावरती. फॉर्च्यून इव्हेंट्स वरती ही स्पर्धा तुम्हाला ऑनलाईन पाहायला मिळते. वेलकम ऑल ऑफ यू. स्टे ट्यून विथ अस. अंतिम बॉल पॉवर प्ले मधला बॅकलिफ्टला खाली आणत समोर काढला एक्स्ट्रा कव्हरला. अपड्राईव्ह करत असताना एक सिंगल अजून ऍड केली जाईल. षटकं संपली आहेत. मैदानावरती 2 आणि धावफलकावरती 18ला 2 गडी बाद. बॅटिंग करते टीम दिवा कोईवाडा. हॅलो. तर तलोजा पोलीस स्टेशनचे सन्माननीय रवींद्र माटे साहेब इथे उपस्थित आहेत. तर साहेबांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय आमचे या चारही आयोजकांना. साहेब या. आपण देखील वेलात वेल काढून या स्पर्धेला उपस्थिती दाखवली त्याबद्दल. आणि अगदी मॉन्टी मॅचला एन्जॉय करताय या मंचावरती स्वागत आहे आपलं. 19ला विकेट 2. डाव गिअर अप होणं गरजेचं. ओमिकेने कसं बाडारा एखादं षटक त्यांना टार्गेट केलं की तिकडे रन्स बनतील. तब्बल 8 बॉल नंतर ओमिकेनेला स्ट्राईक या ठिकाणी मिळाली आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट एक चांगला बॉल. रायटी बॅटर्स असू द्या लेफ्टी बॅटर्स असू द्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता गोलंदाज संकेत पाटीलकडे. चांगली बॉलिंग करताना आतापर्यंत आपण पाहताय रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक नामवंत फिरकीपटू त्याचं नाव संकेत पाडल. तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल ओमिकेने साठी फटका ऑन साइडला लांबून खेचला. चेस मिड विकेटला स्टॉप केला जाईल बॉल. त्या दरम्यान मिळतील या ठिकाणी एक सिंगल आणि एका सिंगलला स्कोर पुढे जातोय. सिंगल डबलला जास्त फरक पडणार नाहीये कारण इम्पॅक्टफुल रोल मैदानामध्ये बॉलरचा सध्या पाहायला मिळाला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे 20-20. लॉस ऑफ 2 विकेट. जुनी पार्टनरशिप सुरू आहे विकेट नंबर 3 साठी. अतिशय सुंदर आउटफील्ड मध्ये लॉट्स ऑफ हार्डवर्क सगळ्या आयोजकांनी केलं. शिवाजी दादा पाटील, नितीन दादा केणी, त्यानंतर आपण पाहता निहाल, इथून या सगळ्यांच्या माध्यमातून अफाट मेहनत इथे मेहनत करावी लागेल फोल्डर्सला. आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जरूर राहिलं. काही काळ असं वाटलं की बॉल सीमा पार जातोय. लास्ट मोमेंटला तिकडे स्टॉप करण्यामध्ये पसंत केलं. आणि त्याच दरम्यान आपण पाहता हा ऍक्शन रिप्ला तुमच्या समोर कशा प्रकारे क्षेत्ररक्षण तिकडे राहिलं. प्रतिम ट्राय होतं. पाहिलं की बॉडी बॅलन्स जातोय. विघ्नेश पाटील होतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. चांगली फोल्डिंग राहिली. रन्स वाचवले तरी भरपूर काही सांगून गेलं. टप्पा पडल्यानंतर अगदी आपण पाहता फिरवला यष्टी रक्षक बंटी ठाकूर. रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक नामवंत यष्टी रक्षक म्हणून बंटी ठाकूरकडे पाहिलं जातं. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धावा आफ्टर 3 ओव्हर 21. हॅलो. तर
याचबरोबर आपण सन्मानाकडे वळतोय. व्यासपीठावरती उपस्थित असलेले पनवेल अर्बन बँकचे संचालक तथा माजी सरपंच रुंजन ग्रामपंचायतीचे जनार्दन शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. साहेब या. मी नितेश पाटील, नितीन केनी, याल ठाकूर आणि शिवाजी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय जनार्दन शेठ पाटील यांचा सन्मान इथे करायचा आहे. त्याचबरोबर अंबिका पॅकेजिंगचे डायरेक्टर सन्माननीय राजेंद्र कदम साहेब इथे उपस्थित आहेत. साहेब या. आपला देखील सन्मान आपण स्वीकारायचा आहे. वेळात वेळ काढूनही सर्व मंडळी आज उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित झालेली आहे आणि त्यांचं खरोखरच या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. कारण हा प्रेम आहे, जिव्हाळा आहे आणि आज नक्कीच त्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा आपण पाहिला. तर राजेंद्र कदम साहेबांचा सन्मान होतोय. अंबिका पॅकेजिंगचे डायरेक्टर आहेत, तर नक्कीच त्यांचा सन्मान या चारही व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्याचबरोबर विलास पवार साहेब, शिवसेना उपविभाग प्रमुख प्रभाग क्रमांक 1, तर विलास पवार साहेब या. आपला देखील सन्मान आपण स्वीकारायचा आहे. तसेच गणेश कदम साहेब इथे उपस्थित आहेत. यस, तर गणेश कदम यांचा देखील सन्मान आपण करूया. गणेश हे राजेंद्र कदम साहेबांचे सुपुत्र आहेत, तर त्यांचा सन्मान गणेश कदम यांचं ते केलं जाईल आणि त्यानंतर आपण पुढचे सन्मान या ओव्हर नंतर घेणार आहोत. तर गणेश कदम यांचा इथे सन्मान होतोय. तर वळूया आपण पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्समध्ये जिथे जोडले गेलेत ओमकार शेट्टे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती अगदी शांत. 22ला विकेट गेले 2. चौथ्या षटकाचा खेळ सुरू झाला. ओमी केने बॅटिंग ट्रॅक वरती लक्ष लागलं नवी मुंबईकरांचं. ओमी केनेच्या बॅट कडे अजून एक चांगला बॉल. डावखुऱ्या आताच्या फलंदाजाला फिरकीपटूंनी बांधून ठेवणं हे चित्र फार कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतं आणि इथे मैदानावरती ज्या अनुषंगानं बॉलिंग संकेत पाटीलनं केली, 2 षटकं 13 धावा. आता बंडी ठाकूर आला, तो चांगली बॉलिंग करताना दिसलाय. ओमी केनेला दावा लागेल प्रत्युत्तर. टीम RMSKYCC मुरबीला रनची गरज आहे, कारण पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही बॅटिंग करता. नाईट क्रिकेट ॲव्हरेज 45-50 पर्यंत तुम्हाला जावं लागेल. इथे फटका चांगला सजवला ओमी केनेनं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या फटक्याची नितांत गरज होती, वारी मच नीडेड. गावदेवीचे षटकार. संघ हे आलेत दुरून दुरून, हे सारेच खेळती सच्चाईन गावदेवी आईचा नाव घेऊन. थँक्यू डेजा. 11 बॉल आणि वैयक्तिक 17 वरती बॅटिंग ओमी केने करतोय. आक्रमण तर सुरू झाला. बॅटची बाहेरची कडा होती. सिंगलचा कॉल जरूर केला होता नॉन स्ट्रायकर अँड बॅटर रितेश मडवीनं. ओमी केनेला माहिती आहे आता वेळ आपल्याकडे कमी आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर धावफलकावरती 2 ते 3 मोठे फटके सजून या स्कोर कार्डला त्याला 50 पर्यंत घेऊन जायचंय. चौथ्या षटकातील अंतिम बॉल. तर इथून मात्र सुनील गुरव साहेब प्रस्थान करतात. API तळोजा पोलीस स्टेशनचे त्यांनी उपस्थिती दाखवली. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा आपण पाहिला आणि इथून मात्र ते प्रस्थान करतात. धन्यवाद साहेब, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. मजा आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला. सगळे लेजंड्स आपला सोबत आहे. तिथे फटका चांगला लॉंग ऑफला स्ट्रेट अगदी आरो सारख्या बॉल पाठवलाय ओमी केनेनं. सीमा पार दबाव होता. मागचे अगदी आपण पाहिलं ना 3.3 बॉल बॅकफुटला होती टीम दिवा कोळीवाडा. त्यानंतर मैदानावरती ओमी केने सांगतोय
जोपर्यंत मी उभा तोपर्यंत दिवाला विश्वास किरण ओमिकेने बनवणार आणि या दोन षटकारांनी आता डाव गिअर अप झाला. आफ्टर 4 ओव्हर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 34 लॉस ऑफ 2 विकेट. तर ग्रामपंचायत सदस्य रोहंजन, माजी ग्रामपंचायत सदस्य रोहंजन अशोक पाटील यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. अशोक दादा या. नेहाल ठाकूर यांच्या शुभ हस्ते सन्मान या व्यासपीठावरती अशोक पाटील साहेबांचा केला जातोय. त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य धानसर सन्मान्य रमेश भाऊ पाटील यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. रमेश पाटील साहेब या. तर रमेश पाटील आणि मंडपवाले आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. मंडपवाले तर रमेश पाटील यांचा सन्मान होतोय. बाकी या षटकानंतर आपण करूया. तत्पूर्वी मुरबीचे राजेश ठाकूर, महेंद्र ठाकूर आणि विकास पाटील ते आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. यस ओमे. लास्ट ओव्हर स्ट्राईक द्यायची होती, इन्व्हाइट करायचं होतं मैदानावरती. बॅटर ओमिकेनेला धावफलक स्कोर कार्ड वरती जाऊन पोहणेकडनं, तर दुसऱ्या बाजूला सॅमनं देखील पलटवार केला. बॉटम लाईन ऑफ द एंड प्रेक्षकांना आज फाईट पाहिजे. आज सगळ्या लेजंड्स आपल्या सोबत जावेद फरीद सर मैदानाच्या आत, संदीप पालकर त्यांच्या सोबतीनं, यानंतर सुनील पाटील, रवी पाटील सर आपल्याला पाहायला मिळतील. फटका फर्स्टला मिस्टामिंग डाऊन दी बॉल फील्ड फाईन लेग सर्कलच्या आत ओमिकेनेची झाली आहे शिकार आणि सॅमला मिळते विकेट. फलंदाज बाद होतोय, धक्का लागला दिवा कोळीवाडाला तिसरा. आयोजन केला गावदेवी चषकाचा, गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा, गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा, गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये 41. 41 ला विकेट्स मैदानावरती गेलेत आतापर्यंत. त्या म्हणजे आपण पाहताय 3 बॉल तयार. टप्पा पडल्यानंतर फिरवला बॉल, चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होतीये समाप्ती. 50 पर्यंत जाणं फार गरजेचं, कारण इथं बाउंड्रीज क्लिअर होताना आपण पाहिलेत. 100, 80, 90 धावा या मैदानाला एक सवय. आता आजची खेळपट्टी काय रंग दाखवणार त्याकडे लक्ष प्रत्येकाचं लागलंय. अजूनही पहिल्या इनिंग मधला अंतिम एक बॉल बाकी आहे आणि तो देखील चालला कीपरच्या ग्लोव्ज मध्ये. आणि धावफलक पहिला सत्र संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती 41 झालं. 42 धावेची गरज. 41 इज द टोटल, 42 इज द टार्गेट. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. गावदेवी चषक धरणागाव आणि एक नामवंत क्रिकेट स्पर्धा आज पहिल्यांदाच धरणा गावाच्या माध्यमातून तुम्हाला नाईट क्रिकेट फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळतीये. स्टे ट्यून. तो सिर्फ झाकी है, पूरी कहानी अभी मेरे दोस्त बाकी है. नितीन केनी, शिवाजी पाटील, निथून आणि निहाल यांनी केलेलं आयोजन आज चर्चेत राहणार. रायगड टेनिस बॉल, ठाणे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आजच्या दिवसाच्या मॅचेस ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतात. वडवली ब सुरई यानंतर टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स येतील. मुरबी विरुद्ध दिवा कोळीवाडा सुरू आहे, तुर्भे विरुद्ध मांडा, वाकण विरुद्ध धारावा, पेठ विरुद्ध बामण डोंगरी आहे, माहुलगाव विरुद्ध खारबावा. जशा लढाई तुम्हाला पाहायला मिळतील. पर्व 12व आणि या ठिकाणी अतिशय सुंदर टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. कॉमेंट्री बॉक्स मध्ये 2 लेजंड्स आज आपल्या सोबत आहेत, ज्या जोडीनं रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच धमाके केलेत. संदीपजी पाटील सर आणि मच्छिंद्र पाटील सर या कॉमेंट्री बॉक्स मध्ये करू आपण बदलाव आणि आवाज पुढचा. रायगडची रोंजण गावाची मुलुख मैदानी तोफ आपल्या समोर मच्छिंद्र पाटील सर. डीजे एक मिनिट. तर आपण काही सन्मान इथे करतोय.
तर आत्ता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे उपाध्यक्ष पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे अभिजित मुंडकर त्यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि डॉक्टर स्वप्नील पवार त्याचबरोबर मॅडम यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे सोनिया मॅडम. तर टॉस इथे करूया आपण. यस मी जनार्दन पाटील साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते इथे पुढची जी मॅच आहे चेंज द गेम वडवली आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आहे सुरई यस तर टॉस टॉस केला जातोय सुरई आणि त्यांच्या अगेन्स्ट वडवली बी या दोन संघांमध्ये ही लढत होते पुढची लढत. तर हेड आहे तर सुरई टीम कॅप्टन इथे टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार. समोर वडवली संघ आहे. खूप मोठा प्रवास या टेनिस क्रिकेट पटलावरती त्यांचा राहिलाय. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? अंडर 40 ठेवण्याचा प्रयत्न करू आम्ही. यस म्हणजे चांगला मनसुबा आहे. तर इथे आल्यानंतर कसं वाटलं आणि स्पर्धा खेळण्यासाठी तुम्ही आलात काय सांगशील एकंदरीत या स्पर्धेबद्दल? अतिशय सुंदर आयोजन आहे. नितीन केनी दादांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांचा धन्यवाद. यस ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. तर कमलेश आहे कावा. कमलेश टॉस हरलाय प्रथम फलंदाजी करायची आहे. तर काय माइंडसेट असेल किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? टार्गेट काय सेट केलेलं नाही जेवढे होतील तेवढे करण्याचा प्रयत्न. सुरई संघाविरोधात खेळतात तर प्लॅनिंग तर असेलच. नाही प्लॅनिंग काही नाही. भिवंडीची चांगली टीम आहे ती आणि आम्ही म्हणजे आपण ठाण्यामधले चांगला क्रिकेट होईल. स्पर्धेबद्दल काय सांगशील? नाही चांगली स्पर्धा आहे आणि नितीन केने बघितलं गेलं आमचा स्पॉन्सरच आहे आणि खूप चांगले आयोजन आहे. यस खूप साऱ्या शुभेच्छा. हे होते कमलेश. टॉस बॉक्समधून न्यूज आहे सुरई टीम कॅप्टन ज्याने जिंकले टॉस डिसाइड टू फील्ड फर्स्ट. तर वडवली बी संघाला फलंदाजी करायची आहे. तर आपण सत्कार घेतो इथे. तर खेळाडूंना सूचना आहे बघा तुम्हाला जर पाणी हवा असला तर आतमध्ये पाण्याची व्यवस्था आहे तिथेच ती प्लॅनिंग केलेली आहे जेणेकरून तो टाइम आमचा वाचेल. तर वळूया आपण मॅचकडे. मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज या पुढच्या सत्रामध्ये. थँक्यू संदीप सर. थँक्यू ओमकार आणि दीपक पाटील सरांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम एव्हरी गुड इव्हनिंग टू ऑल प्रेझेंटर. गावदे क्रिकेट संघ धरणा ही स्पर्धा आपण पाहतोय. क्लास टायमिंग. दिस इज अ क्वालिटी शॉट फ्रॉम द ओमकार. सदस्य जज करतोय चाबाक्यामध्ये नाहीये. हो माय गॉड बिग विकेट मिळाला असतं मात्र नाही जमलं आणि झेल मात्र सोपा सोडलाय आणि झेल सोडलाय तो ओमकार पाटीलचा. मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. आत्ताच ओमकार खेळला बदलापूरला दुपारी 38 धावांची जबरदस्त फलंदाजी केली मात्र तो सामना मोरबीला गमावा लागला. 1 चेंडू 7 धावांची गरज असताना मात्र तो सामना अंजूरनं जिंकलाय. मात्र ओमकारनं सर्वांची मनं जिंकलीच. त्या स्पर्धेमध्ये 38 धावांची तब्बल अत्यंत घातक फलंदाजी केली आणि त्याच ओमकारला जीवनदान देणं इट्स अ नॉट गुड क्रिकेट फ्रॉम द दिवा कोलीवाडा. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. प्रथमच या मैदानावरती छत्रपती ट्रॉफी विजय उलवेकरांच्या माध्यमातून याचमध्ये आपण नाईट टुर्नामेंट बघितली होती. तदनंतर मात्र तब्बल 6 वर्षानं या स्पर्धेमध्ये याच ऐतिहासिक ग्राउंडवरती ही स्पर्धा तुम्हाला पाहिल्यामध्ये गावदेवी चषक 2024 स्पर्धा आपण करतो. झेलची किंमत मोजावी लागेल यातील मात्र शंका नाहीये. व्हॉट अ फंटास्टिक शॉट फ्रॉम द ओमकार. ही इज अ लिटरली ऑन द फायर. दॅट्स अ 6. जमाना होतय दिवानाच या चषकाचा. बघतय जमाना होतय दिवानाच या चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा. I will look at the action replay. What a shot. High back left tremendous power. Wonderful timing.
Amazing shot that was over the top of the mid wicket. That's a Omkar style 6. Lovely shot. हेलिकॉप्टर उडाला मैदानावरती स्क्रीनच्या एक्झॅक्टली समोर इन फ्रंट ऑफ द स्क्रीन. चेंडू थांबवणं कठीण असणार आहे आणि चेंडू मात्र शेवटच्या मोमेंटमध्ये खूप चांगलं स्टॉप केलंय. बेल्स देखील उडल्यात आणि शतकशी तिथे बघू शकाल ओमिक याने होतं तिथे 2 धाबा निश्चित पूर्ण करत असताना. मागच्या 3 चेंडूवरती ओमकारनं अफलातून फंजी केली. पहिला फटका दाखवला स्लीपर कव्हरला, दुसरा षटका दाखवला मिड विकेटच्या डोक्यावरनं, तिसरा शॉट दाखवतोय तो लॉंग ऑफला. मैदानाच्या चारही बाजूला खेळण्याची धमक असणारा एक सक्षम फलंदाज, मुरबी संघाचे आन बान शान आणि रायगड टेनिस क्रिकेटतील एक लोकप्रिय खेळाडू ओमकार मात्र आपला जलवा दाखवतोय. धावसंख्येला आकार होतोय फार वेगानं. चंद्रकांत खूप चांगली गोलंदाजी करतोय मात्र त्याला यश लाभत नाहीये कारण जेल सुटलाय. थोडासा नाराज आहे स्वतःवरती आणि संघावरती देखील. वन्स अगेन जागा बने शॉटसाठी क्लास टायमिंग. दिस इज अ क्लास टायमिंग and this is a quality shot from the Omkar. चौकार डीप पॉइंटच्या दिशेनं चेंडू सीमा पलीकडे अजून एक चौकार. लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. जागा बने शॉटसाठी रिलीज ऑफ डिलिव्हरी पूर्णपणे चेंडूला रिलीज होऊ दिलं. बॅकफुटला गेला. जागा बनवली शॉटसाठी थांबलाय. जस्ट वेट अँड वॉच क्रिकेट. सुपर बॅटिंग फ्रॉम ओमकार पाटील. ओमकारच्या बॅटिंग गेला अजून एक चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. पंचाचं काम पाटील मिस्टर रवींद्र पाटील सर रोहिंजन, मिस्टर सुनील पाटील सर मुरबी, मिस्टर जावेद फरीद मॅम फ्रॉम कल्याण अशी 3 नामांकित पंच आणि आमचे डान्सर लोकप्रिय पंच आमचे सँडी पालकर. स्वागत आहे सँडी. इट्स व्हाईट. व्हाईटचा इशारा पंचाकडनं. चंद्रकांत खूप चांगली गोलंदाजी करतोय मात्र आता लाईन चुकली त्याची कारण ओमकार मैदानाच्या चौफेर पंच फटकेबाजी करतोय. त्याला थांबवणं थोडंसं कठीण झालंय आणि एक्झॅक्टली चेंडूची पिचिंग कुठे करावी हा फार मोठा प्रश्न पडलाय आणि त्यावर थोडीशी लाईन चुकते त्याची. सोपा आणि हाच फटका जर मारला नाही ओमकार तर ओमकारला झोपच येत नाहीये. हा त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे आणि फाईन लेग रिझन क्लिअर करत असताना अजून एक चौकार. हा एकच असा क्षेत्र होता जो राहिला होता आतापर्यंत तो देखील क्लिअर केला. सच अ ग्रेट बॅटिंग फ्रॉम ओमकार पाटील. ओमकारचा झेल सुटल्यानंतर चंद्रकांतला किंमत किती मोजावी लागली आणि धावसंख्या 12च्या वेगानं. धावांचा मात्र सुलसुलाट. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुपर 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून आणि चांगला प्रयत्न होता स्टॉप करण्याचा नाही जमलं आणि धावांचा सुलसुलाट ओमकारच्या माध्यमातून 19 धावा दाबलकावरती तब्बल 19 शुद्ध मराठीमध्ये 19 धावसंख्या. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. सोपा सामना केला मैदानावरती पहिल्या P1 मध्ये. जागा बनवली शॉटसाठी अजूनही मोठा फटका. नाईस द्या विथ अ स्वीट टायमिंग. सच अ ग्लोरियस स्ट्रोक. 1 माउस सीमा पार. अजून एक देखणा चौकार. यस डीज आहे. तर याचबरोबर राजेंद्र कदम साहेब अंबिका पॅकेजिंगचे डायरेक्टर इथून प्रस्थान करतात. धन्यवाद. खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. यस मच्छिंद्र सर. थँक्यू. थँक्यू संदीप पाटील सर. काल तुमचा वाढदिवस होता. शुभेच्छा दिल्यात तुम्हाला. अजून एकदा देतो आम्ही. तुम्ही देखील शतायुष्य दीर्घायुष्य. ह्यावेळी लुक ॲक्शन रिप्ले. वॉट अ शॉट अँड वॉट अ कॉन्फिडन्स बिहाइंड द स्ट्रोक. तिसरा चौकार लगातार मारलाय. ओमकार ठरलाय स्पर्धेचा पहिल्या दिवसाचा पहिला फलंदाज ठरलाय ज्याने लगातार 3 चौकार मारले होते. सच अ ग्रेट बॅटिंग. पहिला पॉइंटला, दुसरा फाईन लेगला, तिसरा मात्र मिड विकेटच्या डोक्यावरनं. 19 धावांची गरज आहे 24 चेंडूमध्ये. पहिला षटका थोडंसं मागं ठरलं. जर ओमकारचा झेल टिपला असता तर फार कठीण परिस्थिती असती मुरबीसाठी. मात्र जर त्याला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये. ओमकारला मिळालं जीवनदान. त्याचा त्याने फायदा घेतलाय आणि आज बदलापूरच्या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगली फलंदाजी केली. अप्रतिम फलंदाजी जगदीश स्मृती ट्रॉफीमध्ये ओमकारची फलंदाजी देखण्यालायक होती. बघा ते चांगला संघ त्यांच्या समोर दिवा कोलीवाडा संघ. फार मोठा संघ आहे. भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये या संघाने देखील अधिराज्य गाजवलं. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये एपूल गटात आपण या संघाला नेहमी पाहिलं. एक चांगला क्रिकेट खेळण्याचं धाडस त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतो. या संघामध्ये यंग टॅलेंट तुम्हाला जास्त पाहायला मिळतील कारण यंग क्रिकेटरचा भरणा असलेला संघ आपण पाहतो तो. यावेळी मात्र दिवा कोलीवाडा संघ. नवीन गोलंदाज सज्ज होतोय यश पाटील. विकी पाटील मागच्या 6 चेंडूमध्ये यावेळी मध्ये नॉन स्ट्राईकला होता. मग देखील बदलापूरला हे चित्र आपण पाहिलं. तेच चित्र आता या मैदानावरती. व्हॉट अ शॉट. एक्सलंट स्ट्रोक फ्रॉम द विकी. यावेळी वातावरण चांगलं आहे फटकेबाजीसाठी आणि ओमकारच्या पावलावरती पाऊल ठेवून त्याने देखील सुरुवात केली षटकारानं. दमदार षटकार. खरं तर पाटील परिवाराला मिळालेला क्रिकेटचा वारसा आहे. सुनील पाटील सर समोर आहेत. आपला मुलगा फलंदाजी करतोय. किती अभिमान वाटत असेल त्या वडिलांना.
संदीप पाटील एक चांगले समालोचक, ओमकार पाटील चांगला क्रिकेटर. क्रिकेटचा वारसा यांना मी म्हणेन पहिल्यापासून मिळाला आहे आणि तो वारसा जपलाय देखील त्याने तेवढा चांगला. सच अ ग्रेट बॅटिंग, प्राऊड फील. आणि धावसेकेला आकार वेध देतो. 29 या धावसेकवरती वाऱ्याच्या वेगाने धावसेके उभारले आहेत आणि सामना लवकर फिनिश करायची की काय असा प्रश्न पडला माझ्यावरती. सच अ ग्रेट बॅटिंग अँड क्लासिकल क्रिकेट फ्रॉम द मुरबी टीम. सच अ ग्रेट बॅटिंग. शॉट ऑफ लेन याली हुक केलाय, चेंडूला फाळ लेग रिजन मध्ये क्लिअर करायचा. पिटूचा सुंदर वापर केलाय आणि चेंडू निघून जाईल. सँडी पालकर आपल्या अनोख्या अंदाजामध्ये. दॅट्स अ सुपर 6. थँक्यू. मला आठवते तो विकीचा पहिला डेब्यू सामना मुरबीच्या माध्यमातून त्यानं पहिल्या सामन्यामध्ये 65 धावा कुठल्या होत्या. मला असं वाटतं की माझ्या करिअरमध्ये 14 वर्षाच्या करिअरमध्ये पहिल्यांदा फलंदाज असेल जो पहिला सामना खेळतोय आणि 50 धावा देखील पूर्ण करतोय, तोच विकी पाटील. त्यानं कधीच मागे बोलून पाहिलं नाहीये. सच अ ग्रेट बॅटिंग अँड फॅबुलस बॅटिंग फ्रॉम द विकी. वन्स अगेन यामध्ये चेंडू खाली राहिला. डाऊन द लाईन खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या डोक्याने एक्झिक्यूट करायचा होता. चेंडू मागे निघून जातोय इनसाइड एज लागून. विकेट किपर ग्रुप चांगली भूमिका अदा करत असताना बिहाइंड द स्टंप गुड्डू पाटील तिथे आहे. थोडासा आत्मविश्वास कमी वाटतोय त्या संघाचा, या दिवा कोळीवाडा संघाचा. एकतर धावांची कमी, त्यात ओमकारचा सोडलेला झेल, त्यात विकी मात्र महागात पडतोय. त्यामुळे फारशी स्थिती चांगली नाहीये दिवा कोळीवाडा संघासाठी. मुरबी संघ मजबूत स्थितीमध्ये. अगोदर बॅटचा फेस ओपन केलाय. यावेळी मात्र अलंत कार्पेट चेंडू जातो तो मिड विकेटला पुढे सरकलाय. फार वेगाने एकदा पूर्ण केले आणि चेंडू निघून जातो त्या सीमा पलीकडं चौकारासाठी. सामना फिनिश होण्यासाठी गुलशन आम्हाला सांगतील चांगले आमचे गुणलेखक आहेत. वॉट अ ऍक्शन, वॉट अ ऍक्शन. खूप सुंदर रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय फॉर्च्यूनच्या माध्यमातून. कृष्णा आमच्या समेत आहेत. धावसेके धापलकावरती 39. 3 धावांची फक्त गरज आहे. येस, अनिल पाटील यांचं देखील आगमन झालंय. विनंती असेल अनिल पाटील या आपण व्यासपीठावरती स्वागत आहे तुमचं. हे बंधू राज्यात सच अ ग्रेट बॅटिंग. ज्यावेळी फक्त चेंडूला फ्लिक केलं, चेंडूला दिशा देत असताना एकच धाव धापलकावरती. ओमकार मात्र नॉन स्ट्राईकला होता कधी बसणं. ओमकार आणि विकीची जोडी मध्ये टिकली ना तर 70-75 धावा नथिंग आहे त्यांच्यासाठी. मगाशी ओमकार बदलापुरा धावचीत बाद झाला, बॅट लग होतं त्याचं. 19 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. ओमकार खेळतोय 22 वरती, विकी त्याला साथ देतोय 17 वरती. दोघांमध्ये मोठी पार्टनरशिप बिल्ड झाली. मात्र एकच धाव अवंतर आली व्हाईटच्या माध्यमातून. तदनंतर मात्र 39 धावांची भागीदारी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. विकी पाटील, ओमकार पाटील दे आर लिटरली ऑन द फायर. मैदानाच्या चौफेरबंदी करत असताना सामन्याला कलाटणी दिली आणि सामन्यामध्ये एकतर्फी झुकवलाय आपल्या बाजूला. दिस इज अ गुड फिनिश ऑर नॉट. यस, ओमकारची गेली होते संपुष्टात. चांगला झेल टिपलाय पॉइंटला. हर्षल पाटील तिथे होता आणि खूप चांगला झेल टिपत असताना एकदा ओमकारसाठी जोरदार टाळ्यानं स्वागत करूया आपण. जबरदस्त बॅटिंग. मैदानाच्या चारही बाजूला 7 चेंडूमध्ये धावा कुठल्यात त्या मात्र 22 धावा. सच अ ग्रेट जॉब फ्रॉम द फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट. बघू शकाल आपण ओमकारची खेळी खूप चांगली खेळी झाली मैदानावरती. 3 चौकार 1 षटकार. त्याने 22 धावा कुठल्यात 7 चेंडूंच्या माध्यमातून. ग्रेट बॅटिंग अँड फ्लाइंग स्टार दिला संघाला. चेहऱ्यावरती स्मित असते कारण संघ आता चांगल्या स्थितीमध्ये निर्माण झाली मैदानावरती. नवीन फलंदाज मध्ये येत असताना संकेत एक चांगला गोलंदाज. संकेतची वर्णी सध्या रायगड ठाणा या सामन्यामध्ये देखील लागते. फार कमी कालावधीमध्ये संकेतनं केलेली प्रगती ही फार मी म्हणेन कौतुकास्पद कामगिरी आहे. संकेत पाटील तेवढा चांगला गोलंदाज आहे, तेवढा चांगला डान्सर देखील आहे. कारण त्याची पंचाची कामगिरी आम्ही पाहिली ज्यावेळी त्यांची मुरबी प्रीमियर लीग असते तेव्हा. चांगली स्पर्धा. सन्मान्य शिवाजी पाटील, नितेश पाटील, नितीन केनी आणि नेहाल ठाकूर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. धाडस आहे त्यांचं. कारण या मैदानात मी मगाशी उल्लेख केला 2014 नंतर कोणती नाईट स्पर्धा झाली नाहीये. छत्रपती ट्रॉफी विजय डुलेकरांच्या माध्यमातून झाली. तदनंतर मात्र 6-7 वर्षांना तब्बल मी म्हणेन खूप चांगली धरणाची स्पर्धा आपण पाहतोय. फक्त चेंडूला दिशा दिली, एकदा वेगाने पूर्ण केले क्विक सिंगल आणि एका धावेने धावसेकेला आकार दिलाय. स्ट्राईकला आता मात्र येणार विकी. नंतर मात्र येणार तो संकेत पाटील. धावसेका धावा 41 लॉस ऑफ दी 1 विकेट आणि स्कोर इज लेवल. जस्ट 1 रन नीड टू विन दिस मॅच. मुरबी टीम जस्ट अवे फ्रॉम 1 run, 1 step also. Such a great batting and good start from the Omkar and as well as Vicky Patil. Great batting. टर्न झाला चेंडू. खूप सुंदर टर्निंग केली बघा. चेंडू यावेळी मात्र लेग ब्रेक केला टप्प्यानंतर. चांगला टर्न बघा लाईव्हच्या माध्यमातून. चेंडूला बघा किती टर्न दिलाय. सच अ गुड बॉलिंग. 8 नंबरची जशी परिधान करणारा गुड गोलंदाज सोहम पवार. गुड बॉलिंग. मात्र आता जास्त वेळ नाही त्यांच्याकडे राहिला. फलंदाजांना
काबू करण्यासाठी. अजून एक चांगला चेंडू, लेग ब्रेक, खूप चांगला वापर केलाय. खरोखर भुरळ घालणारी आणि हवेशी गोलंदाजी पाहायला मिळते. अशी फार कमी गोलंदाज असतात जे बॅक टू बॅक 2 चेंडू बीट करतात फलंदाजांना. विकीने लगेच सांगितलंय की व्हॉट्स गोइंग ऑन, आपला सामना फिनिश करायचा आहे. का टाइमपास चाललाय किंवा का चेंडू बीट होतोय, फुटवरचा वापर नाही तुझा, हेच विकीने सांगितलं. कारण विकी सुरुवातीपासून माहिती होते त्याला खेळपट्टीचा चांगला अभ्यास आहे आणि ते त्याने कानमंत्र दिला काहीतरी. हाच कानमंत्र होता की थांबून खेळायचं आहे आणि सामना जिंकला मैदानावरती. रोमांचित विजय, हार्ड लक. दिवा कोलीवाडा संघ पहिल्या चेंडूवरती ओमकारचा झेल सोडला. कदाचित तो झेल पकडला असता तर मजा आली असती मैदानावरती. बट गुड फाईट नो डाऊट. आणि मुरबी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघांना विनंती आपण सेकंड करून निरोप घ्यायचा आहे. द स्पोर्ट्समॅन डिसिप्लिन ऑफ दिस टुर्नामेंट. वलवली संघाचा वडवली संघाचा विनायक पाटील यांचं आगमन झालंय. आपणास विनंती आयोजकांच्या वतीनं आपण ही व्यासपीठावर यावं. आमचे अनिल शेठ पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील विनंती करते आपण यावं. सांगितलं सेकंड करायचं प्लीज. चांगली सामना. ओमकार ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 7 चेंडू आणि 22 धावांची जबरदस्त फलंदाजी. मोंटे आले असतील तर मोंटे आपणास देखील विनंती आपण मंचावरती यावं. संदीप सरांकडे आपण बोलूया मॅन ऑफ द मॅच अवॉर्डसाठी. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू नो डाऊट मुरबीचा 7 चेंडूमध्ये 22 धावा कुटणारा, 3 चौकार, 1 षटकार आणि ती फलंदाजी ठरली ओमकार पाड्याची उपयुक्त संघासाठी आणि तो मात्र संघ जिंकतोय. हार्दिक अभिनंदन. हॅलो येस तर चला आपण मॅन ऑफ द मॅच ओमकार पाटील यायचं आपण.